दंडोत प्रणाम मंडळी. मी पुरुषोत्तम सदाशिव अनुसया साळुंखे महानुभाव पंथाच्या महानुभाव दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आषाढी वद्य एकादशी निमित्त नाशिक येथे महंत श्री डोळसकर बाबा शास्त्री यांच्या आयोजनाने सुरू करण्यात आलेला प्रसाद पर्व हा सोहळा खरोखरच ना भूतो ना भविष्यातही असा अविस्मरणीय ठरला. कारण नाशिक जिल्ह्यातील सर्व संत महंताच्या प्रसन्नतेने आणि आशीर्वादाने या सोहळ्यामध्ये पिढीचे कुलवंदन, प्रसादवंदन आणि देवपूजा वंदन आयोजित केले होते. या भव्य सोहळ्यामध्ये तब्बल 32 देवपूजांचा लाभ भाविकांना घेता आला. आणि मंडळी, या पावन सोहळ्यासाठी तब्बल 23 ते 25 हजार भक्तांचा महासागर या नाशिकच्या भूमीवर आला होता. तब्बल 22 तास चाललेला हा अपूर्व आणि ऐतिहासिक सोहळा भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाने अक्षरशः भारावून टाकणारा होता. तर मंडळी, आषाढी एकादशीच्या या पावन पर्वानिमित्त नाशिक येथे पार पडलेल्या या भव्य प्रसाद पर्वाचा आणि आम्हाला आलेल्या अविस्मरणीय अनुभवाचा प्रवास आज आपण पाहणार आहोत. सकाळी 6:30 वाजता आम्ही ठाण्यावरून नाशिक रोडला जाण्यासाठी ट्रेन पकडली. मनात एकच उत्साह होता, आज नाशिकला जायचं आणि देवपूजा वंदनाचा लाभ घ्यायचा. साधारणतः आम्ही 9:30ला नाशिक रोडला पोहोचलो. नाशिक स्टेशन रोडला उतरल्यानंतर आम्ही अर्धा तास वाट बघून 208 नंबरच्या बसने जी जत्रा हॉटेल जवळून जाते त्या बसमध्ये बसलो. पण पुढचा प्रवास हा काही साधा प्रवास नव्हता. बस नाशिकच्या वेगवेगळ्या भागातून फिरून जात होती. जत्रा हॉटेलपर्यंत पोहोचेपर्यंत जवळपास 1.5 तास लागला, जे अंतर रिक्षाने 15 मिनिटं होतं. त्यावेळी आम्हाला माहीत नव्हतं की पुढे आपल्यासाठी 1.5 तास नाही तर कित्येक तासांची भक्तीची परीक्षा वाट पाहत आहेत. शेवटी आम्ही जत्रा हॉटेलजवळ उतरलो. तिथून पंचकृष्ण लॉन्स साधारण 10-15 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही चालत निघालो. आणि त्या 10 ते 15 मिनिटात वातावरण बदलल्यासारखं जाणवलं. भक्त, साधू, संतांचा सहवास आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारी श्रद्धा, त्यांची होणारी गाठीभेटी. आपण एका कार्यक्रमाकडे जात नाही तर एका भक्तीच्या प्रवाहात प्रवेश करत आहोत असंच वाटत होतं. एक अतिशय पवित्र, प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण तयार झालं होतं. आम्ही पंचकृष्ण लॉन्समध्ये पोहोचलो. समोरचं दृश्य पाहिलं आणि अक्षरशः थक्क झालो. गेटपासून भक्तांची रांग कुठे संपते याचा अंदाजच आम्हाला येत नव्हता. एवढी गर्दी मी प्रथमच पाहिली. रांग संपतच नव्हती. भक्तांच्या चेहऱ्यावरील भक्तांचा भाव, आनंद, प्रसाद वंदनाची लागलेली ओढ, हे दृश्य पाहून माझं मन अक्षरशः आनंदाने आणि प्रसन्नतेने भरून गेलं. आणि त्याच क्षणी मनात एकच प्रश्न उमटला, परमेश्वराची केवढी ही ओढ. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त इथे आले होते. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अमरावती. त्यांच्याशी संवाद साधता साधता आम्ही रांगेत येऊन उभे राहिलो. ही रांग साधारणतः 1.5 किलोमीटर एवढ्या अंतरावर होती. दंडवत दंडवत दंडवत. कधी आला? सकाळी. किती वाजता? 10 वाजता. दंडवत 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 दंडवत. कुठून आला तुम्ही? उल्हासनगर? नाही, डोंबिवली. डोंबिवली ते उल्हासनगर दिलं म्हणून म्हटलं. उल्हासनगर आमचे गुरु आहेत ना उल्हासनगरला. कुठून आला दादा तुम्ही? पिंपळास, निफाड. निफाडवरून आलात काय? दंडवत, दंडवत दंडवत, दंडवत दंडवत. दंडवत दंडवत. दंडवत दंडवत. कशा आहात? बऱ्यात का? कुठून आला आई? नाशिक रोड. नाशिक. तुम्ही इथेच आहे जवळचे? हो, आम्ही जवळचे तरी आता झालं काय? झाली देवपूजा? नाही नाही आता लागली. दंडवत 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 दंडवत. आम्ही स्थानक करत आलो. आता स्नान करत आला का? चालेल, आम्ही पण आता जस्ट आलो. अजून किती लाईन आहे? भरपूर आहे. भरपूर आहे. शेवटपर्यंत येईल. नंबर येईल शेवट. येईल ना? दंडवत दंडवत. आहेत का बरे? कुठून आलाय? सटाणा. सटाणावरून आलाय का? दंडवत दादा. दंडवत दंडवत दंडवत.
काही तासातच आपण गेटपर्यंत पोहोचू असं आम्हाला वाटत होतं, पण परमेश्वराच्या दर्शनाचा मार्ग इतका सहज असणारा नव्हता. साधारणतः आम्ही 11:30 दरम्यान रांगेत उभे राहिलो आणि त्या 500-600 मीटरच्या रांगेतून पुढे सरकत सरकत गेटजवळ पोहोचेपर्यंत दुपारचे 3 कधी वाजले हे आम्हाला कळलंच नाही. आम्ही फक्त रांगेत उभे नव्हतो, आम्ही जणू भक्तीच्या एका प्रवाहात वाहत होतो. जशी एखादी नदी आपल्या प्रवाहात पुढे पुढे जात असते, तसाच हा भक्तांचा प्रवाहही अखंड पुढे सरकत होता. गेटच्या आत गेल्यावर जे दृश्य दिसलं ते त्याहून विलक्षण होतं, कारण त्या प्रवाहापुढे होता भक्तांचा अथांग महासागर, महानुभाव पंथाचा महासागर. पुढे किती अंतर आहे आणि किती वेळ लागणार, देवपूजेपर्यंत कधी पोचणार याचा काही अंदाजच येत नव्हता. त्याचवेळी माझ्यासाठी एक अनपेक्षित गोष्ट घडली. मला सेवेचे निमंत्रण भेटलं. देवपूजा वंदनाच्या ठिकाणी साधू संतांसाठी पाण्याच्या बॉटल्स घेऊन जाण्याची मला सेवा भेटली. जणू माझ्यासाठी ती सेवा म्हणजे परमेश्वराने स्वतः दिलेलं निमंत्रणच. जिथे प्रत्यक्ष देवपूजा वंदन चालू होतं तिथे सामान घेऊन गेलो, पण मला आतमध्ये जाण्याची परवानगी मिळाली नाही. मी विनंती केली, दादा मला फक्त व्हिडिओ शूट करायचे आहे. माझी आई रांगेत उभी आहे, ती पुढे आली की मी देवपूजा वंदन करेन. पण नियम सर्वांसाठी समान होते. अगदी साधू संतांनाही सहज प्रवेश दिला जात नव्हता. व्यवस्था अत्यंत काटेकोर होती. मी दुसऱ्या मार्गाने जायचं ठरवलं. तिथेही विनंती केली आणि मला हा भक्तांचा ज्ञानसागर कॅमेरामध्ये टिपायचा आहे. त्यांनी या माझ्या विनंतीला स्वीकार केला आणि शेवटी मला ती संधी मिळाली. आणि समोर जे दिसलं त्यासाठी खरंच शब्द अपुरे पडत होते. हा भक्तीचा सागर मी पहिल्यांदाच पाहिला. मी महानुभाव पंथाचे अनेक कार्यक्रम पाहिले, कधी 1000 तर कधी 1,500-2,000 तर कधी 4-5 हजार भक्त. पण त्या दिवशी नाशिकमध्ये जे पाहिलं ते माझ्यासाठी पूर्णपणे वेगळं होतं. हा केवळ जनसमुदाय नव्हता, ही भक्तांची लाट होती. हा महानुभाव पंथाच्या श्रद्धेचा महासागर होता. महानुभाव पंथाची खरी ताकद आज एकजूट झाली होती. सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत कमीत कमी 7 ते 8 हजारहून अधिक भक्त आले असतील. साधू, संत, महंत, सेवेकरी आणि हजारो भक्तांच्या श्रद्धेने वातावरण कसं आध्यात्मिक झालं होतं. तर मंडळी, या कार्यक्रमाचं खरं वैशिष्ट्य मला इथे जाणवलं. ही केवळ देवपूजा नव्हती, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेशी जोडण्याची संधी होती. आपण या परमेश्वराची लेकरं किती भाग्यवंत आहोत. कित्येक पिढ्यांनी जपलेली देवपूजा, प्रसादवंदन, कुलवंदन आज या ठिकाणी आपल्याला वंदन करायला मिळालं. कुलवंदन, प्रसादवंदन आणि देवपूजा वंदनाच्या माध्यमातून श्रद्धा, सेवा आणि परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. महानुभाव पंथात देवपूजा, प्रसादवंदन केल्यामुळे काय लाभ होतो याचं वर्णन प्रसाद सेवा ग्रंथात आलेलंच आहे. पण मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे इतका तास रांगेत उभे राहूनही भक्तांच्या चेहऱ्यावर कंटाळा नव्हता, थकवा नव्हता. कदाचित शरीर थकलं असेल, पाय दुखत असतील, पण मन मात्र थकलं नव्हतं. काही भक्त सकाळी 7 वाजता रांगेत उभे होते आणि देवपूजा वंदनाचा लाभ त्यांना संध्याकाळी 7 वाजता मिळत होता. कल्पना करा, 12 तास, चक्क 12 तास उभे होते देवपूजा, प्रसादवंदन, कुलवंदनासाठी. तरीही नाराजी नाही, कंटाळा नाही, फक्त एक ओढ परमेश्वराच्या भेटीची. त्या क्षणी मला जाणवलं, भक्ती म्हणजे समर्पणाचा मार्ग. रात्रीचे 7 वाजले तरी भक्तांची गर्दी कमी होण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. गर्दी अजून वाढतच होती. माझ्या मनात एक विचार आला, आपण परमेश्वराची वाट पाहतोय असं आपल्याला वाटतं, पण कदाचित त्या प्रतीक्षेत परमेश्वर आपल्याला आतून घडवत असतो. कारण जितकी प्रतीक्षा मोठी तितकीच भेटीची ओढ मोठी, आणि जितकी ओढ मोठी तितकाच दर्शनाचा आनंद अधिक. आणि आनंद तर परमेश्वराच्या सानिध्यात गेल्यावरच मिळतो. म्हणून त्या दिवशी हजारो लोक तासनतास उभी होती, ती कशाचीही पर्वा न करता. माझ्यासाठी त्या संपूर्ण दिवसातील सर्वात जवळचा अनुभव म्हणजे माझी आई. साधारण रात्री 8 वाजता आमचा नंबर आला. आई रांगेतून पुढे आली आणि आम्हाला देवपूजा वंदनाचा लाभ मिळाला. आईची तब्येत ठीक नव्हती. वय 65 वर्ष, शरीर थकलेलं, जास्त वेळ उभं राहिलं की पायाला मुंग्या येणं, पण तिची इच्छा देवपूजा वंदनाचा लाभ घ्यायचा. ती तासनतास रांगेत उभी राहिली
आणि मला खरंच समजत नव्हतं इतकी ऊर्जा तिच्यात आली कुठून. घरातलं काम करताना ती दमून जाते. तेव्हा मला जाणवलं देवापर्यंत पोचण्यासाठी शरीराची ताकद लागत नाही, मनाची श्रद्धा लागते. कदाचित तिच्या त्या श्रद्धेला चक्रधर स्वामींनी शक्ती दिली होती. आज खरंच प्रत्येक भक्तांची स्वामींनी परीक्षा घेतली आणि भक्तही त्यात पास झाले. खरं म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये जराही धक्काबुक्की नाही. अशा वेळेस पोलिसांचा पहारा असतो. पण खरंच महानुभव पंथाच्या या शिस्तबद्ध आचरणाला माझा दंडवत प्रणाम. प्रत्येकजण एकमेकाला सांभाळून घेत होता. सेवेकरी कमी पडत होते तर दर्शनासाठी आलेले भक्तजन नंबर येईपर्यंत सेवा करत होते. कोणी प्रसाद तयार करण्याची सेवा करत होतं, तर कोणी पाणी देत होतं, कोणी व्यवस्था सांभाळत होतं, तर कोणी प्रसाद वाढवत होतं. सगळे आपापल्या परीने सेवा करत होते. तेव्हा मला पुन्हा जाणवलं भक्ती फक्त देवासमोर हात जोडण्यात नसते, ती सेवा करण्यातही असते. 9:15 वाजता आमचं प्रसादवंदन झालं. आम्ही बाहेर आलो, महाप्रसादाचा लाभ घेतला. 9:30 वाजता रस्त्यावरची रांग कमी झाली होती, पण गार्डनमध्ये 1200 भक्त उपस्थित होते आणि देवपूजा वंदनाच्या ठिकाणी 500 ते 600 भक्त होते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे देवपूजा वंदन थांबलं नव्हतं. रात्र झाली तरी भक्तांची श्रद्धा संपली नव्हती. दंडोत प्रणाम मंडळी. आज त्या संपूर्ण दिवसाकडे मागे वळून पाहताना मला एकच गोष्ट जाणवते. आपण परमेश्वराच्या दर्शनासाठी निघतो, पण कधीकधी परमेश्वर आपल्याला संपूर्ण प्रवासात स्वतःची अनुभूती देतो. तो रांगेत असतो, तो सेवेत असतो, तो साधू संतांच्या भेटीत असतो, तो भक्तांच्या दंडवतात असतो, तो आपल्या आईच्या श्रद्धेत असतो, तो महाप्रसादाच्या सेवेत असतो आणि कधीकधी गर्दीच्या रेल्वेत आपल्यासाठी मिळालेल्या एका छोट्याशा जागेतही असतो. या आलेल्या वेगवेगळ्या अनुभवासाठी तसेच परमेश्वराशी नातं अजून घट्ट करण्यासाठी मी नाशिकमधील साधू संत, महंत तसेच भक्तजन आणि सेवेकरींचं मनापासून आभार मानतो. त्या सर्वांना माझा दंडवत प्रणाम. तर मंडळी, एक प्रार्थना मला इथे सुचते. चक्रधर स्वामी, तुमच्या चरणी एक प्रार्थना. माझ्या हातून तुझी सेवा घडू दे, माझ्या मुखातून तुमचं नाम निघू दे, माझ्या मनात तुमची आठवण अखंड राहू दे. अडचणी आल्या तरी श्रद्धा कमी होऊ देऊ नकोस, शरीर थकलं तरी मन थकू देऊ नकोस आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या चरणी सेवादास्य करण्याची शक्ती द्या. कारण तुम्ही जवळ असाल तर वाट कितीही लांब असली तरी भीती वाटत नाही. तुमची कृपा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज घडून येतात. त्या दिवशी नाशिकच्या भूमीत हजारो भक्तांच्या साक्षीने मला तुमची हीच अनुभूती आली. चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. तर मंडळी, नाशिक येथील प्रसाद सेवा पर्व आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये दंडवत प्रणाम लिहायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्यामुळे काय होईल, महानुभव पंथाशी संबंधित असलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. दंडवत प्रणाम मंडळी. भेटूया पुढील आध्यात्मिक प्रवासात. तोपर्यंत दररोज नामस्मरण करा. जिथे नामस्मरण तिथेच परमेश्वराचा सहवास. प्रत्येक दिवसाची सुरुवात नामाने करा आणि दिवसाचा शेवटही नामानेच करा. जीवन का श्रृंगार है प्रीतम, मांगता है सिंदूर, मांगता है सिंदूर. जीवन का श्रृंगार है प्रीतम, जीवन का श्रृंगार है प्रीतम, मांगता है सिंदूर, मांगता है सिंदूर. प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका, सासों की माता पे सिमरू मिट्टी का नाम, सासों की माला पे सिमरू मिट्टी का नाम. ऐसी डूबी प्रेम की रंग में, ऐसी डूबी बन गया